नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार, त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे आहारातून ब्लॉकेजेसवर मात. हो, आजचा आपला विषय आहे आहारातून सुद्धा आता ब्लॉकेजेसवर मात करता येते आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधवबागचे झोनल मेडिकल हेड डॉक्टर निलेश कुलथे. स्वागत आहे सर. डॉक्टर निलेश कुलथे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर माधवबाग ही गेली 17 वर्षांहून अधिक काळ त्यांच्या पंचसूत्रीवर आधारित असलेल्या आयुर्वेदिक नॉन सर्जिकल ट्रीटमेंटच्या मदतीने हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल यांसारख्या रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करते, ज्यामध्ये रुग्णांचा योग्य आहार यावर त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने ब्लॉकेजेसवर मात करण्यासाठी रिव्हर्स डाएट बॉक्सची निर्मिती केली आहे, ज्याच्या उपयोगाने आजपर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांना त्यांची एंजिओप्लास्टी आणि बायपास सारखी शस्त्रक्रिया टाळण्यासाठी मदत झाली आहे. ऑपरेशनच एकमात्र पर्याय असलेल्या ब्लॉकेजेसवर योग्य आहारातील बदलाने देखील मात करता येऊ शकते. याच विषयी आता आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आणि माधवबागमध्ये आजाराच्या मुळापर्यंत जाऊन त्याची ट्रीटमेंट केली जाते आणि माधवबागमध्ये ब्लॉकेजेस सारख्या आजारावर उपचार करण्यासाठी आहारावर विशेष लक्ष देखील दिलेलं आहे आणि त्यासाठी रिव्हर्स डाएट किट देखील तयार केलेलं आहे. तर सुरुवातीला आपण डॉक्टरांकडून हे जाणून घेऊया की हे बनवण्यामागे नेमका काय मोठं होतं, काय उद्दिष्ट होतं. येस, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. आहार ही खूप महत्त्वाची संकल्पना आहे. कुठलाही आजार होण्यामागे आहाराचा खूप मोठा वाटा असतो. कारण जर का चुकीचा आहार घेतला, चुकीच्या पद्धतीचा आहार असेल, चुकीच्या वेळी घेतलेला आहार असेल, हा निश्चिततेने शरीरात आजार तयार करणार असतो. मात्र याच्या विरुद्ध जर का आहार आपण योग्य प्रमाणात घेतला, योग्य वेळी घेतला आणि योग्य प्रकारचा घेतला तर आजार टाळता येऊ शकतात किंवा आजार देखील रिव्हर्स करता येऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून माधवबागची मेडिकल ऑपरेशन्सची टीम, रिसर्चची टीम आणि आहार तज्ज्ञांनी एकत्र मिळून हा रिव्हर्स डाएट बॉक्स बनवला. या रिव्हर्स डाएट बॉक्समध्ये कॅलरीज ह्या प्री पोर्शन म्हणजे कॅल्क्युलेटेड कॅलरीज आहेत, ज्यामुळे शरीरात अतिरिक्त प्रमाणात जे वाढलेलं वजन असतं किंवा वजन वाढत असतं ज्या आहारामुळे, हे आपल्याला नियंत्रणात आणायला मदत होतं. त्याचबरोबर शरीराच्या आतमध्ये वेगवेगळ्या ज्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे किंवा इतर आपल्या चुकीच्या आहाराच्या घटकांमुळे जे काही इजा होत असतात त्या भरून येण्यासाठी हा आहार मदत करत असतो. आणि याचबरोबर आजार वाढत वाढत जाऊन कुठेतरी ऑपरेशनपर्यंतची जी वेळ येते ती आपल्याला ह्या आहारामुळे टाळता येऊ शकतं. असा हा बहुगुणी बहुफायदेशीर हा रिव्हर्स डाएट बॉक्स आहे. हा आपण आपल्या पेशंट्सला देत असतो. अगदीच. तर तुम्हालाही जर का ब्लॉकेजेसवर मात करायची असेल तर रिव्हर्स डाएट किटची मदत घ्यायची असेल तर नक्कीच या संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. त्यासाठी फक्त तुम्हाला एक मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि जे आत्ताच मिस्ड कॉल देतील त्यांना मिळणार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत ECG, BP यांसारख्या आरोग्य चाचण्या 650 ऐवजी फक्त 299 रुपयांमध्ये. तर नक्की या संधीचा लाभ घ्या आणि आत्ताच मिस्ड कॉल द्या. नंबर आहे 022489323323 या क्रमांकावर. तर सर, अर्थातच ब्लॉकेजेस म्हणलं की खूप चिंतेचा विषय, सगळ्यांनाच भीती वाटते. तर एकंदरीतच या डाएट बॉक्समध्ये असं काय आहे जेणेकरून ब्लॉकेजेसवर मात केली जाते? येस, ह्या डाएट बॉक्सचे अनेक फायदे आहेत, ते आपण समजून घेऊया. सगळ्यात पहिले तर हा डाएट बॉक्स जो आहे प्री पोर्शन आणि कॅल्क्युलेटेड कॅलरीज आहेत. जवळजवळ 1000 किलो कॅलरीजचा हा डाएट बॉक्स आहे. त्याच्यामुळे संतुलित प्रमाणात कॅलरीज गेल्यामुळे जे वजन आपल्याला वाढताना दिसत असतं किंवा वाढलेलं वजन असतं ते नियंत्रणात यायला मदत होते. याचबरोबर शरीरातले जे काही कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स वाढलेले असतात, विशेषतः बॅड कोलेस्ट्रॉल, हे कमी होताना आपल्याला दिसत असतं. आणि याचबरोबर या आहारामुळे शरीरातली रिव्हर्स कोलेस्ट्रॉल ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम सिस्टीम, जी शरीरातलं चांगलं कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवते आणि बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करायला मदत करते, ही सिस्टीम ॲक्टिवेट होते. याचबरोबर या डाएट बॉक्समध्ये हाय व्हिटॅमिन C आहे. म्हणजे जवळजवळ 1 ग्रॅम व्हिटॅमिन C आपल्याला ह्या डाएट बॉक्समधनं पेशंटला मिळत असतो. याबरोबर व्हिटॅमिन E देखील आपल्याला पेशंटला यातनं देता येत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्यात हाय अँटीऑक्सिडंट्स आहेत. अँटीऑक्सिडंट्स आपल्याला माहिती आहे शरीराला जी काय आतमधनं इजा होत असते ते भरून काढण्यासाठी गरजेचे पदार्थ आहेत. नॉर्मली जो आपण आहार घेत असतो त्याच्यात 2 ते 3 हजार अँटीऑक्सिडंट्स असतात. मात्र डेली रिक्वायरमेंट आपली 10 ते 12-15 हजारापर्यंत रिक्वायरमेंट असते. बट ह्या रिव्हर्स डाएट बॉक्समध्ये जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त क्वांटिटीचे अँटीऑक्सिडंट्स आहे. यामुळे शरीरात झालेली आतमधली इजा ही भरून यायला मदत होते. हा लो कार्बोहायड्रेट असल्यामुळे रक्तातली साखर वाढण्याची जी काय प्रॉब्लेम आपण पेशंटला बघत असतो ते कुठेतरी कंट्रोलमध्ये यायला लागतात. याचबरोबर हे लो सोडियम आणि हाय पोटॅशियम म्हणजे पोटॅशियम भरपूर मात्रेमध्ये असल्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्यांना सुद्धा त्यांचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येताना दिसतं. म्हणजेच काय, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आल्यामुळे रक्तवाहिन्यांची लवचिकता देखील वाढते. त्यामुळे हृदयागत जे काय त्रास पेशंटला सहन करावे लागतात, दम लागणे, धाप लागणे, ह्या सगळ्या गोष्टींवरती मात होत असते. असा हाय अँटीऑक्सिडंट्स
लो कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्क्युलेटेड कॅलरीज 1000 किलो कॅलरीचा हा रिव्हर्स डाएट बॉक्स आहे, ज्याचा पेशंटला फायदा होताना दिसतो. फक्त वजन कमी होणे नाही तर कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स कंट्रोलला येणे, शुगर लेवल्स, ब्लड प्रेशर या देखील कंट्रोलमध्ये येत असतात. अगदी. तर प्रेक्षकांनो, माधवबागमध्ये 10 लाखांहून अधिक हृदयरोग, ब्लॉकेजेस, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल रुग्णांना नॉन सर्जिकली यशस्वी उपचार करण्यात आले आहेत आणि यात रिव्हर्स डाएट किटचा खूप मोलाचा वाटा आहे. तुम्ही देखील या उपचारांचा भाग होऊन एंजिओप्लास्टी आणि बायपास सारख्या शस्त्रक्रिया टाळू शकता आणि हे कसं शक्य होतं हे जाणून घेण्यासाठी माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्या. 650 ऐवजी फक्त 299 रुपयांमध्ये डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. तर या रिव्हर्स डाएट किट विषयी थोडं सविस्तरमध्ये बोलूयात. आता आपल्या दिवसाची सुरुवात होते ब्रेकफास्टपासून, बरोबर? तर यामधून ती रिक्वायरमेंट कशी पूर्ण होऊ शकते? येस, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. दिवसाची सुरुवात जनरली आपण ब्रेकफास्टपासून करतो असा समज आहे, बट आपण ह्या डाएट बॉक्समध्ये पेशंटच्या दिवसाची सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचं माधवप्राशनी ही सुरुवात करत असतो. माधवप्राश हे विशेष औषध आहे माधवबागचं, ज्याच्यात हाय विटॅमिन सी म्हणजे जवळजवळ 80 पट जास्त विटॅमिन सी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विटॅमिन सी एक असा पदार्थ आहे जो शरीर स्वतः तयार करू शकत नाही, त्याचबरोबर शरीर स्टोअर देखील करू शकत नाही. त्याच्यामुळे जसं आपण डेली विटॅमिन सी घेऊ तसं शरीराला डेली विटॅमिन सीचे डोस मिळणार आहेत. त्याच्यामुळे माधवप्राश हे हाय इन विटॅमिन सी आहे. त्याच्यात वेगवेगळ्या 30पेक्षा अधिक वेगवेगळ्या आयुर्वेदीय वनस्पती आहेत. याचबरोबर माधवप्राशच्या सेवनानंतर पुढचा टप्पा असतो चहाचा. आपल्या सगळ्यांना चहा घ्यायचा खूप मोह असतो. सो याच्यासाठी विशेष कार्डियाक टी आपण दिलेला आहे. नॉर्मल ग्रीन टी पेक्षा वेगळा का आहे? कारण की याच्यात ग्रीन टी तर आहेच, परंतु त्याच्याबरोबर अर्जुन आहे, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, हळद आहे, असे वेगवेगळे आयुर्वेदीय वनस्पती त्याच्यात आहे. आणि याचबरोबर जे अर्जुन आहे त्याच्यामध्ये असलेले कोएन्झाईम Q10 मुळे हा चहा विशेष आहे. कारण कोएन्झाईम Q10 हे एक असं विशेष सिक्रिशन आहे जे आपल्या हृदयाला ताकद देत असतं, रक्तवाहिन्यांची लवचिकता मेंटेन करायला मदत करत असतं. दालचिनी सारखे पदार्थ जे आहेत ते फॅट बर्नर म्हणून काम करत असतात. अशा पद्धतीने माधवप्राश आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं आपण ग्रीन टी बघितलं. पुढचा टप्पा असतो की पेशंट जसं व्यायाम करून झाल्यानंतर पुढे ब्रेकफास्ट घेत असतो. या ब्रेकफास्टचे वेगवेगळे आपण ऑप्शन्स दिलेले आहेत, ज्याच्यात सोया ढोकळा मिक्स आहे, त्यानंतर राजमा फ्लोर डोसा आहे आणि याचबरोबर मुठिया मिक्स, असे 3 वेगवेगळे पदार्थ आपण पेशंटला देत असतो. कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे की पेशंटला टेस्टी पदार्थही मिळणं गरजेचं आहे, ते हेल्दी असणं देखील गरजेचं आहे. सो हे जे ब्रेकफास्टचे ऑप्शन्स आहे याच्यात आपण वापरलं काय तर चना आहे, त्याच्यानंतर ओट्स आहे, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या डाळी आहेत त्यांना वापरलेलं आहे. कारण शरीराला फायबर्स मिळणं गरजेचं आहे. हे या ब्रेकफास्टच्या ऑप्शन्समधनं पूर्ण होत असतं. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉलच्या लेवल कंट्रोलमध्ये राहण्यासाठी वेगवेगळे पदार्थ आहे, जसं मी मगाशी सांगितलं, दालचिनी आहे, काळी मिरी आहे, हे पदार्थ त्यांना मिळत असतं. महत्त्वाचं, रक्तवाहिन्यांची लवचिकता चांगली राहणं, शरीरात रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी जे जे पदार्थ आपल्याला लागत असतात हे सगळे पदार्थ ह्या ब्रेकफास्टच्या ऑप्शनमध्ये आहे. त्यामुळे होतं का एकंदरीत की कोलेस्ट्रॉलच्या लेवल्स टप्प्याटप्प्याने कमी व्हायला लागतात, ब्लॉकेजेस कमी व्हायला लागतात. पेशंटला जे त्रास जाणवत असतात, दम लागणं, धाप लागणं, ते हे ब्रेकफास्ट सुरू केल्यानंतर त्याला कमी होताना दिसत असतात. गोष्ट इथपर्यंतच थांबत नाही. हे जे ब्रेकफास्टचे ऑप्शन्स आहेत त्याच्याबरोबर आपण चटणी मिक्ससुद्धा देत असतो, कारण पेशंटला वेगवेगळे टेस्टी पदार्थ खाण्याची सवय असते. सो ह्या चटणी मिक्समध्ये सुद्धा तीळ आहे, त्यानंतर शेवगा आहे, दालचिनी, असे पदार्थ बनवून ती चटणी बनवलेली आहे, जेणेकरून शरीरातले फॅट बर्न व्हायला लागतील, रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढेल, रक्तात गुठळी तयार होण्याची जी शक्यता आहे ती देखील कमी होत असते. असं हेल्दी ऑप्शन सकाळी उठल्यापासून तर ब्रेकफास्टपर्यंत आपण पेशंटला देत असतो आणि त्यांची काळजी घेत असतो. ओके. तर आता आपण माधवबागमध्ये ट्रीटमेंट केलेल्या आणि ब्लॉकेजेसवर मात केलेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत ऐकू. नमस्कार, मेरा नाम मीना रमाकांत शर्मा है। पता नहीं कैसे मैं चक्कर आके गिरने ही लगी थी कि मेरे ग्रैंडसन ने मुझे पकड़ लिया। मैं हॉस्पिटल में गई, तभी डॉक्टर ने मुझे बोला कि आपको अभी इमरजेंसी में एंजियोप्लास्टी कराना पड़ेगा और जो ब्लॉकेज ज़्यादा होगा तो आपका शायद लगता है जैसे कि ये बाईपास करना पड़ेगा। और लेकिन करवाने से पहले मेरे ड्राइवर ने मुझे बोला, सच में मुझे ड्राइवर ने बोला, मैं एक जानता हूँ जगह पे जहाँ पे ये सब एकदम क्योर हो जाएगा, आपको थोड़ा सा डाइट में और सब ध्यान रखना पड़ेगा, लेकिन मुझे लगता है ये कोई ऑपरेशन की या जरूर नहीं पड़ेगी। मैंने बोला क्या नाम है और कहाँ है? बोला माधवबाग करके एक इंस्टीट्यूट है। तो दूसरे ही दिन मेरी बहू के साथ मैं इधर आई माधवबाग में, और इतना मुझे पॉजिटिव वाइब लगा पूरा क्लिनिक में। और मुझे बोला आंटी आप ये सब बीपी की गोली सब साइड पे रख दीजिए, मैं आपको जो ट्रीटमेंट दूंगी आप उसे 100% ठीक हो जाएंगे।
जिस दिन मैंने ये क्लिनिक में पाँव रखा उसी दिन से मैंने कभी भी बीपी की गोली नहीं खाई। बीपी और डायबिटीज एकदम मैं नॉर्मल हो गई हूँ। थैंक यू माधोबाग, सच में मैं इतनी अच्छी जगह पे आ गई कि पता नहीं जो मैं यहाँ नहीं आती तो मेरा क्या हाल होगा। और मैं 86 मेरा वजन था, उसके बदले मेरा अभी 54 है, सिर्फ डाइट में। और ऐसा नहीं कि मैं कुछ नहीं खाती हूँ, मैं सब कुछ खाती हूँ, दौड़ती हूँ, चलती हूँ, पूरा काम करती हूँ, एकदम नॉर्मल हो गई हूँ। थँक यू सो मच। तर आत्ताच्या रुग्णाचं मनोगत आपण ऐकलं, कशा पद्धतीने त्यांनी माधोबागच्या ट्रीटमेंटनी ब्लॉकेजेसवर मात केली आहे. पुन्हा एकदा मूळ विषयाकडे जाऊयात. तर आता या डाएट बॉक्स विषयी बोलायचं झालं तर तुम्ही ब्रेकफास्ट विषयी तर सांगितलं, पण जेवणाचं, आपल्या रात्रीच्या जेवणाचं कसं त्यामध्ये प्लॅन केलेलं आहे तुम्ही? येस, हे पण महत्त्वाचं आहे, कारण आहार हा सगळ्यात महत्त्वाचा. जसं आपण दुपारचं जेवण द्यायला महत्त्व देत असतो, सो या गोष्टींची काळजी घेण्यासाठी आपण आटा मिक्स, म्हणजे पेशंटनी ज्या गोष्टीची चपाती भाकरी करायची त्याचा आटा दिलेला आहे. हा आटा सुद्धा विशेष यासाठी आहे की याच्यात वापरण्यात येणारे जे पदार्थ आहे, जसं विशेष लाल तांदळाचं पीठ आहे, त्यानंतर चण्याचं पीठ आहे, त्यानंतर कुळीदाचं पीठ आहे. हे सगळे जे पीठ आहेत हे कुठेतरी तुमच्या पचन संस्थेला व्यवस्थित काम करायला मदत करतात. त्याचबरोबर याच्यात आयुर्वेदीय वनस्पती देखील आपण वापरले आहे. विदारीकंद आहेत, त्रिफळ आहेत, शतावरी आहेत. हे जे पदार्थ आहे हे तुमच्या शरीराची, हृदयाची, मांसपेशींची ताकद वाढवायला देखील मदत करत असतात. या सगळ्यांमुळे होतं एकंदरीत काय की हृदयाची ताकद, शरीराची ताकद वाढते. कोलेस्ट्रॉल लेवल्स कंट्रोल करायला, ब्लॉकेजेस कमी करायला हा आहार मदत करत असतो. याचबरोबर रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढल्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला लागतं आणि पेशंटचा त्रास कमी होतो. असं आपण आटा मिक्स पेशंटला देत असतो. त्याचबरोबर पेशंटला वरणासाठीची डाळ देत असतो. ही डाळ सुद्धा विशेष आहे, कारण याच्यात फक्त तुरीची डाळ नसून याच्यात आपण हिरव्या मुगाची डाळ आहे, त्याच्याबरोबर मसुराची डाळ आहे. ह्या डाळींचं महत्त्व यासाठी असतं की शरीराला प्रोटीनची सुद्धा रिक्वायरमेंट असते. ही प्रोटीनची रिक्वायरमेंट फुलफिल होण्याकरिता आपण त्याच्यात ह्या डाळी दिल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण एवढ्याच गोष्टी देऊन थांबत नाही, तर आपण मसाला कोणता वापरायचा हा मसाला देखील देत असतो. ह्या मसाल्याचं विशेष असं की याच्यात धने, जिरे यासारख्या गोष्टी आहेत, काळी मिरी आहे, त्यानंतर लसूण आहे. या सगळ्या गोष्टींचा एक्स्ट्रॅक्ट जो आपण ह्या मसाल्यामध्ये असल्यामुळे पचन व्यवस्थित व्हायला लागतं. एकदा पचन संस्था व्यवस्थित झालं की शरीरामधली कोलेस्ट्रॉल लेवल्स ज्या काय वाढताना आपल्याला दिसत असतात त्या बहुतांश वेळा चुकीच्या आहारामुळे होत असतात, पचन व्यवस्थित न झाल्यामुळे होत असतात. या सगळ्या गोष्टी सुधारायला लागतात. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आहे की पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे, रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला पाहिजे, हृदयाची, त्याच्या मांसपेशींची, रक्तवाहिन्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. कोलेस्ट्रॉलच्या लेवल कंट्रोलला ठेवून रक्तवाहिन्यांच्या आतमधले स्तर जे लवचिकता मेंटेन करत असतात ते देखील हेल्दी राहण्यासाठी हे प्रोडक्ट मदत करत असतं. अगदीच. डॉक्टर निलेश, आपण जेवणाविषयी, परत ब्रेकफास्ट विषयी तर बोललो, पण त्याचबरोबर सगळ्यात जास्त भूक लागते ती सकाळी 11 आणि संध्याकाळी 5च्या मध्ये. तर अशा वेळी रुग्णांनी काय करायचं? ही खूप महत्त्वाची वेळ आहे आणि इथेच बऱ्याचदा सगळेजण चुका करत असतात की काहीतरी अनहेल्दी पदार्थ खाल्ले जात असतात. आणि याच गोष्टीचा माधोबागने विचार करून याच्यात आपण कोकम मिक्स असं गोष्ट दिलेली, कोकम सूप मिक्स दिलेलं आहे, त्याचबरोबर नट मिक्स मार असे 2 विशेष गोष्टी दिल्या आहेत. आता कोकम आपल्या सगळ्यांना माहिती, रक्तवाहिन्या, हृदयाची काळजी घेण्यासाठी खूप सक्षम पदार्थ आहे. त्याचबरोबर आपण गाजर, बीट असे पदार्थ वापरून, त्यानंतर लसूण, कांदा ह्या सगळ्या गोष्टींना वापरून सूप बनवले की जेणेकरून पोटाची भूक भागल्या जाईल, शरीराला कुठलेही अपाय होणार नाही, तुमचा मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह व्हायला लागेल, शरीराला रिक्वायर्ड असणारे विटॅमिन ई असेल, विटॅमिन बी असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सूपमधनं पेशंटला मिळायला लागतात. त्याचबरोबर नट मिक्स बार एक असा पदार्थ आहे ज्याच्यात आपल्याला सगळ्या सीड्सबद्दल आत्ता आपल्या सगळ्यांना अवेअरनेस आहे की सनफ्लावर सीड आहे, फ्लॅक्स सीड आहे, त्यानंतर ह्या ज्या सीड्स आपल्याला महत्त्वाच्या असतात ह्या सीड्सचं मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर ह्या सीड्सबरोबर आपण बनवलेली जी चिक्की आहे त्यालाच आपण नट मिक्स बार म्हणतो, जेणेकरून विटॅमिन ई सारखे पदार्थ शरीराला मिळतात, कॅल्शियम सारखे पदार्थ मिळतात, जेणेकरून हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे स्वास्थ्य मेंटेन होतं आणि पेशंटला हेल्दी फील होत असतं. महत्त्वाचं आहे की ह्या ज्या वेळा आपण बघितल्या या वेळांमध्ये भूक लागल्यामुळे आपण चुकीच्या पदार्थांच्या आहारी जात असतो. एकतर एनर्जी लेवल मेंटेन होणं गरजेचं आहे आणि शरीराला आवश्यक असणारे घटक देखील मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी नट मिक्स मार, ज्याच्यात आपण बघितलं की राजगिऱ्यापासून सीसेम सीड्स आहे, सनफ्लावर सीड आहे, फ्लॅक्स सीड असे वेगवेगळे सीड्स वापरून चिक्कीसारखा पदार्थ बनवलेला आहे जो खायला पण टेस्टी आहे आणि जो शरीराचं पोषण देखील करत असतो. अगदीच.
तर याच अनुषंगाने माधोबागमध्ये MIB पल्स नावाचा ॲप देखील तयार करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये व्यायाम, आहार, पाककृती या संबंधित 1000 व्हिडिओज आहेत. तर याविषयी नक्की जाणून घ्या. तसंच माधोबाग पंचसूत्री आणि रिव्हर्स डाएट बॉक्सच्या मदतीने फक्त 90 दिवसात ब्लॉकेजेसवर कसं मात करता येऊ शकतं हे देखील जाणून घ्या. तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. आत्ताच मिस कॉल देणाऱ्या प्रेक्षकांना डॉक्टरांचा सल्ला आणि ECG, BP यांसारख्या काही आरोग्य चाचण्या 650 ऐवजी मिळणार आहेत फक्त 299 मध्ये. तर या संधीचा नक्की फायदा घ्या. रिव्हर्स डाएट बॉक्स विषयी अधिक जाणून घ्या. त्यासाठी मिस्ड कॉल द्या, जो तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर. तर आता डाएट बॉक्सचे फायदे वगैरे आपण सर्व काही पाहिलं, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो, म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण तोच प्रश्न असेल की याचं सेवन किती दिवस करावं, म्हणजे जेणेकरून हृदयरोग, ब्लॉकेजेसच्या रुग्णांनी कधीपर्यंत हे घ्यावं. येस, सगळ्यात महत्त्वाचं, पेशंट जसा हा डाएट बॉक्स फॉलो करायला लागतो त्याला पहिल्या दिवसापासून सुधारणा व्हायला लागते. त्याला हलकं वाटायला लागतं, शरीरातलं वजन टप्प्याटप्प्याने कमी होत असतो. हृदयासंदर्भात त्यांना जे वेगवेगळे त्रास असतात, छातीत दुखणं असेल, दम लागणं, धाप लागणं असेल, हे टप्प्याटप्प्याने कमी होत जातं. साधारणतः पेशंटनी 90 दिवसांपर्यंत तरी हा डाएट बॉक्स घेणं गरजेचं आहे, ज्याच्यात त्याला प्रॉमिसिंग रिझल्ट्स दिसायला लागतात. ज्यात सगळ्यात महत्त्वाचं वजन कमी होताना दिसतं, कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या लेवल्स कमी होताना दिसतात, ब्लड शुगर लेवल्ससुद्धा कमी होताना दिसतात आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं पेशंटचे ब्लॉकेजेस देखील कमी होतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या पेशंटने आपलं हे फॉलो केलं यांच्यावरती आपण लक्ष ठेवून होतो आणि या संदर्भातलाच रिसर्च अमेरिकेच्या गव्हर्नमेंटने मान्यता प्राप्त पबमेड ह्या प्लॅटफॉर्मवरती जो रिसर्च पब्लिश झालेला आहे, जर्नल ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन्स याच्यामध्ये तो रिसर्च पब्लिश झाला आहे की ज्या पेशंटनी हा डाएट बॉक्स फॉलो केला होता त्याचं साधारणतः वजन तर कमी झालं, ब्लड प्रेशर कमी झालं, कोलेस्ट्रॉलच्या लेवल कमी झाल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचे ब्लॉकेजेस देखील कमी झाले. ही खूप मोठी रिसर्च आणि ही खूप मोठी उपलब्धी होती ज्यात पेशंटला एवढा मोठा फायदा होताना दिसला. त्यामुळे पेशंटनी साधारणतः 90 दिवसांचा हा डाएट बॉक्स फॉलो केल्यावर त्याला एवढे सगळे फायदे आपल्याला मिळताना दिसत असतात. अगदीच. तर संशोधन सिद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आलेला हा रिव्हर्स डाएट किट माधोबागच्या सगळ्या क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत. माधोबागचे क्लिनिक महाराष्ट्रातच नाहीत तर दिल्ली, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, गोवा, MP, UP, ओरिसा अशा एकूण 11 राज्यांमध्ये 350हून अधिक क्लिनिक्स आणि 2 निवासी हॉस्पिटलच्या मदतीने अहोरात्र सेवा देत आहेत. तुम्ही देखील या सेवांचा भाग होऊ शकता. तुमच्या घराजवळील माधोबागच्या क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आत्ताच मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, रुटीन चेकअप किंवा स्ट्रेस टेस्ट कुठेतरी पॉझिटिव्ह आली तर त्या व्यक्तीला हृदयाचा रक्तपुरवठा कुठेतरी कमी झाला हे तर कळतंच, पण त्यासाठी हे डाएट बॉक्स कसं फायद्याचं ठरू शकतं थोडक्यात सांगा. येस, बऱ्याचदा असे पेशंट आपल्याकडे येतात की त्यांच्या स्ट्रेस टेस्टमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा इतर तपासण्यांमध्ये प्रॉब्लेम आहे. अशा पेशंटला आपण पंचसूत्रीद्वारे मार्गदर्शन करत असतो. जी पंचसूत्री आपल्या सगळ्या पेशंटला माहिती की ज्याच्यात आपण पंचकर्मद्वारे ट्रीटमेंट करत असतो. त्यानंतर त्यांना व्यायामाचं मार्गदर्शन करत असतो. ॲलोपॅथीच्या वेगवेगळ्या औषधांचं टेपरिंग किंवा कमी करायचं काम करतो. त्याचबरोबर त्यांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी काय काय तपासण्या कराव्या याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आपण डाएट बॉक्सचं देखील मार्गदर्शन करतो. जसं पेशंट ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला लागतो टप्प्याटप्प्याने त्याला प्रॉब्लेममध्ये दिसणारे रिपोर्ट्स हे नॉर्मल व्हायला लागतात. मग तो कोलेस्ट्रॉल असू देत किंवा डायबिटीसच्या पेशंटमध्ये HbA1c किंवा ब्लड प्रेशरच्या पेशंटमध्ये वाढलेलं ब्लड प्रेशर हे टप्प्याटप्प्याने नॉर्मलला यायला लागतात आणि जसं पेशंट ही सगळी पंचसूत्री फॉलो करायला लागतो त्याला त्याच्या सगळ्या आजाराच्या त्रासातनं मुक्तता मिळत असते. त्यामुळे या पंचसूत्रीमध्ये डाएट बॉक्सला खूप विशेष महत्त्व आहे आणि हा डाएट बॉक्स फॉलो केल्यानंतर त्याचं वजन, कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर असे अनेक प्रॉब्लेम त्याला कमी होताना दिसत असतात. अगदीच. तर माधोबागच्या नॉन सर्जिकल उपचार आणि रिव्हर्स डाएट बॉक्सच्या मदतीने ऑपरेशन टाळण्यात यश मिळवलेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. माझं नाव भूषण सुरेश पाटील आहे, वय 41 वर्ष. मला डायबिटीस डिटेक्ट झाला होता, ज्यानंतर मला हार्ट स्ट्रोक आला होता आणि माझी एन्जिओप्लास्टी पण झाली आहे. मेरी ॲलोपॅथी ट्रीटमेंट चालू होती, पण मला आय ब्लडनेस, बॉडी पेन आणि औषध सतत वाढत होती. त्याकरता मी TV वरती यांचा प्रोग्राम पाहिलेला आणि मग इथे येऊन माधवबागमध्ये कॉन्टॅक्ट केलेला. इकडची टीम खूप चांगली आहे. त्यांनी मला सविस्तरपणे पूर्ण ट्रीटमेंट समजावून सांगितली. काय काय शेड्यूल असेल, काय डाएट रिस्ट्रिक्शन ते सगळे समजावून सांगितले आणि माझ्याकडनं फॉलो पण केले. माझ्याकडनं त्यांनी मला डाएट प्लॅन जे शेअर केला, एक्सरसाइज शेड्यूल शेअर केली आणि पंचकर्माचे रुटीन पण माझ्याकडनं करून घेतले. हे केल्यानंतर मला आता खूप चांगलं फील होत आहे आणि मला इम्प्रूव्हमेंट दिसायला सुरू झाली आहे. माझं HbA1c जे पहिले 8.1 होतं ते आता 6.3 झालं आहे. जे मागच्या वेळेस मी चेक केलं तेव्हा 6.3 होतं. आता माझी बॉडी लेवल्स, एनर्जी लेवल्स पण चांगले आहेत आणि या सगळ्या सहकार्याकरता मी माधवबागचे टीम, वैशाली मॅडम, हर्षा मॅडम यांच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
तर आणखी एक प्रतिक्रिया आपण पाहिली कशा पद्धतीने माधवबागच्या ट्रीटमेंटने यांना फरक पडलेला आहे. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर हृदयरोग, ब्लॉकेजेस, हाय बीपी आणि डायबिटीजमुळे तुमचे आरोग्य कोणत्या स्टेजला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार तुमचा किती रिव्हर्स डाएट बॉक्सची तुम्हाला आवश्यकता लागणार आहे हे ठरेल आणि त्यासाठी सर्व रिपोर्ट्स घेऊन माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. फक्त 90 दिवसात पंचसूत्री, नॉन सर्जिकल आयुर्वेदिक ट्रीटमेंट आणि रिव्हर्स डाएट बॉक्सच्या मदतीने तुम्हाला एंजिओप्लास्टी आणि बायपास सारखी शस्त्रक्रिया टाळण्यास मदत होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या. आत्ताच जे मिस्ड कॉल देतील त्यांना डॉक्टरांचा सल्ला, ECG, BP यांसारख्या काही आरोग्य चाचण्या ज्याची मुळात किंमत आहे 650 या तुम्हाला 299 मध्ये मिळणार आहेत. तर आत्ताच या संधीचा फायदा घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे